प्रत्येक डोंगराची एक कथा असते. प्रत्येक पायवाट एक नवीन अनुभव देत असते आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेला प्रत्येक किल्ला आपल्या इतिहासाइतकाच आपल्या मनाचाही आरसा असतो. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीतील एका रांगड्या, रौद्र पण तितक्याच मोहक अशा दुर्गाकडे, अर्थात कुरुंग किल्ल्याकडे. हा फक्त एक ट्रेक नाही, ही स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याची सुरुवात आहे. पहाटेच्या गार वाऱ्याने, निसर्गाने जणू आपले स्वागतच केले आहे. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, ओल्या मातीचा सुगंध, झाडांच्या पानातून अलगद डोकावणारे सूर्यकिरण आणि दूरवर उभा असलेला सह्याद्री, हे दृश्य पाहताच मन नकळत शांत व्हायला लागतं. शहराच्या धावपळीत आपण रोज श्वास घेतो, पण इथे पहिल्यांदाच श्वास जगतो. इथली प्रत्येक हवा शरीराला नवचैतन्य भरते. प्रत्येक पाऊल मनाला नव्या उमेदीने पुढे चालायला शिकवतं. ट्रेक म्हणजे केवळ डोंगर चढणे नव्हे, तर स्वतःच्या भीतीवर विजय मिळवण्याची कला आहे. जेव्हा आपण अशा पायवाटांवर चालतो तेव्हा शरीरातील प्रत्येक स्नायू काम करू लागतो. हृदय अधिक सक्षम होतं, फुफ्फुसांना शुद्ध हवा मिळते, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराची सहनशक्ती दिवसेंदिवस वाढू लागते. पण ट्रेकचा सर्वात मोठा फायदा शरीराला नाही तर मनाला होतो. निसर्गाच्या सहवासात ताण विरघळून जातो, चिंता कमी होते, मन प्रसन्न होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जशी जशी ही वाट पुढे सरकत जाते तसतसा कुरुंग किल्ला आपल्याला अधिक जवळून खुणावत आहे. प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं आपलं नवं रूप पाहायला मिळतं. कुठे दाट जंगल, कुठे उंच कातळ, कुठे खोल दऱ्या, तर कुठे हिरवाईने नटलेले डोंगर. निसर्गाची ही कलाकृती कोणत्याही चित्रकाराला रंगवता येणार नाही. इथे मोबाईलचं नेटवर्क कमी असलं तरी निसर्गाशी जोडलेलं मनाचं नेटवर्क सर्वात मजबूत असतं आणि म्हणूनच प्रत्येक ट्रेक आपल्याला शिकवून जातो की आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण तेच असतात जेव्हा आपण निसर्गाच्या सर्वात जवळ असतो. आता खरी चढाई सुरू होणार आहे. आव्हानं वाढतील, घाम येईल, श्वास वेगाने धावेल, पण प्रत्येक पावलागणिक कुरुंग किल्ला आपल्याला त्याच्या इतिहासाच्या आणि निसर्गाच्या अजून एका अद्भुत अध्यायाकडे घेऊन जाणार आहे. चला या अविस्मरणीय प्रवासाची खरी सुरुवात करूया. आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. ही वाट जितकी सुंदर दिसते तितकीच ती खडतर आहे. प्रत्येक पाऊल टाकताना पायाखाली दगडांची खडखड, डोक्यावर उंच झाडांची सावली आणि कानात घुमणारा पक्ष्यांचा मधुर स्वर, हे सगळं मनाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. जंगलातील या शांततेला शांतता म्हणायचंही चुकीचं ठरेल. आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. ही वाट जितकी सुंदर दिसते तितकीच ती खडतर आहे. प्रत्येक पाऊल टाकताना पायाखाली दगडांची खडखड, डोक्यावर उंच झाडांची सावली आणि कानात घुमणारा पक्ष्यांचा मधुर स्वर, हे सगळंच मनाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. जंगलातील या शांततेला शांतता म्हणणंही चुकीचं ठरेल, कारण इथे प्रत्येक पान बोलतं, प्रत्येक झाड श्वास घेतं आणि प्रत्येक वाऱ्याची झुळूक निसर्गाचं एखादं गुपित कानात अलगद सांगून जातं. चालत राहिलं की थकवा जाणवतो, पण त्या थकव्यावर मात करण्याची ताकद हीच सह्याद्री आपल्याला देत असते. ट्रेक म्हणजे स्पर्धा नाही, तर स्वतःशी केलेला एक प्रामाणिक संवाद आहे. या चढाई दरम्यान आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू सक्रिय होतो, हृदय अधिक वेगाने धडधडतं, पण त्याचबरोबर अधिक सक्षमही होतं. फुफ्फुसं भरभरून शुद्ध हवा घेतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातील प्रत्येक पेशी नव्या ऊर्जेने जागी होते. डॉक्टरही सांगतात, नियमित चालणं आणि डोंगर चढणं हृदयाच्या आरोग्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी, वजन संतुलित ठेवण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पण या ट्रेकची खरी जादू शरीरापेक्षा मनावर अधिक होते. ज्या विचारांनी आपण त्रस्त असतो ते हळूहळू मागे पडतात. उरतो तो फक्त हा निसर्ग आणि स्वतःसोबत घालवलेला हा अनमोल वेळ. समोर दिसणारे ते उंच कडे हजारो वर्षापासून वादळं, पाऊस आणि उन्हाचा सामना करत आजही ताठ उभे आहेत. ते आपल्याला एकच संदेश देतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी खंबीरपणे उभे राहायचं. जशी जशी उंची वाढते तसं प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं सौंदर्य आणखी खुलत जातं. खाली हिरव्यागार दऱ्या,
वर निळशार आकाश, मध्येच धुक्याची हलकी चादर आणि या सगळ्यांच्या साक्षीने आपण चालत आहोत एका इतिहासाच्या दिशेने. क्षणभर थांबा, एक खोल श्वास घ्या, डोळे मिटा आणि हा गार वारा मनात साठवून ठेवा. कारण अशी हवा शहरात मिळत नाही, असा निवांतपणा पैशाने विकत घेता येत नाही आणि असा आनंद फक्त सह्याद्रीच्या कुशीतच अनुभवता येतो. अजून बराच प्रवास बाकी आहे, आव्हानंही वाढणार आहेत, पण कुरुम किल्ला आता आपल्याला अधिक जवळून खुणावत आहे. प्रत्येक पावलागणिक उत्सुकता वाढत आहे आणि मनात एकच प्रश्न घुमतो आहे, या डोंगराच्या माथ्यावर आज आपल्यासाठी कोणता अद्भुत अनुभव वाट पाहत असेल. जितके आपण उंच चढत जातो तितकाच सह्याद्रीतील प्रत्येक श्वास अधिक जवळून अनुभवायला मिळतो. आता ही वाट फक्त पायांची परीक्षा घेत नाही, तर मनाचीही परीक्षा घेते. समोर दिसणारे हे उभे कातळ शेकडो वर्षापासून काळाच्या साक्षीदारासारखे उभे आहे. पाऊस आला, वादळं आली, साम्राज्य बदलली, पण सह्याद्रीचा हा अभिमान आजही तितकाच ताठ उभा आहे. आणि आज आपण त्याच कातळावर आपल्या पाऊलखुणा उमटावत आहोत. कधी दगडांवर तोल सांभाळत, कधी झाडांच्या मुळांचा आधार घेत, तर कधी एकमेकांचा हात धरत हा प्रवास पुढे सरकत आहे. याच क्षणी जाणवतं, ट्रेक आपल्याला फक्त निसर्गाशी जोडत नाही, तर माणसांना माणसाशी जोडतो. इथं कोण मोठा, कोण लहान, कोण श्रीमंत, कोण गरीब असा कोणताही भेद राहत नाही. इथे प्रत्येकजण फक्त ट्रेकर असतो आणि प्रत्येक ट्रेकरचं एकच ध्येय असतं, शिखर. या चढाईदरम्यान तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायू अधिक सक्षम होत असतो. हाडांची ताकद वाढते, संतुलन सुधारतं, शरीराची लवचिकता वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला आत्मविश्वास अनेक पटीने वाढतो. कारण ज्या पायांनी हा डोंगर चढला तेच पाय आयुष्यातील कोणत्याही संकटासमोर मागे हटत नाहीत. आजूबाजूला पहा, ही हिरवीगार झाडं, ही अथांग दरी, हे ढग आणि हा गार वारा, हे सर्व काही आपल्याला एकच संदेश देत आहेत, निसर्गावर प्रेम करा. कारण निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो. जिथे जंगल जिवंत राहतं तिथे नद्या जिवंत राहतात, जिथे जंगल जिवंत राहतं तिथे नद्या जिवंत राहतात, जिथे नद्या जिवंत राहतात तिथे गाव जिवंत राहतात आणि जिथे गाव जिवंत राहतात तिथे संस्कृती टिकून राहते. म्हणून प्रत्येक ट्रेकसोबत आपली एक जबाबदारी आहे. या पवित्र सह्याद्रीत प्लास्टिक टाकायचं नाही, कचरा सोडायचा नाही, झाडांची हानी करायची नाही. कारण आपण इथे पाहुणे आहोत आणि निसर्ग हा खरा यजमान आहे. आता समोर दिसणारा हा खडकाळ टप्पा कदाचित आत्तापर्यंतचा सर्वात अवघड असेल, पण जीवनातही सर्वात कठीण क्षणानंतर सर्वात सुंदर दृश्य दिसतं. प्रत्येक दमलेल्या श्वासासोबत शिखर आता आणखी जवळ येत आहे. हृदयाची धडधड वाढली आहे, पाय थकले आहेत, पण मन मात्र पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मजबूत झालं आहे. कारण आता फक्त डोंगर चढत नाही, तर स्वतःच्या मर्यादा मागे टाकत आहोत आणि कदाचित याच क्षणाला खऱ्या ट्रेकरचा जन्म होत असतो. आता शिखराची चावल लागायला सुरुवात झाली आहे. समोर उभा असलेला प्रत्येक कातळ जणू आपल्या धैर्याची परीक्षा घेत आहे. सह्याद्रीमध्ये एक गोष्ट कधीच सहज मिळत नाही आणि ती म्हणजे शिखर. ते मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो, धैर्य दाखवावं लागतं आणि प्रत्येक पावलावर स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. या खडकांवरून चालताना क्षणभर जरी निष्काळजीपणा झाला तरी निसर्ग आपल्याला लगेच सावध करतो. म्हणूनच सह्याद्री माणसाला दोन गोष्टी शिकवतो, आत्मविश्वास आणि नम्रता. कारण डोंगर कधीच कोणापुढे झुकत नाही. झुकायचं असतं तर आपल्या अहंकाराला. आता या उंच कड्यावर उभं राहून एकदा मागे वळून पहा आणि किती दूर आलो आहोत, किती वाट पार केले आहे आणि किती भीती मागे सोडले आहे. यालाच म्हणतात स्वतःवर विजय. ट्रेक म्हणजे दुसऱ्यांची स्पर्धा नाही, कालच्या स्वतःपेक्षा आज एक पाऊल पुढे जाण्याचं नाव म्हणजे ट्रेक. जसा हा प्रवास पुढे जातो तसं शरीर थकतं, पण मन अधिक प्रसन्न होत जातं. कारण निसर्गात घालवलेला प्रत्येक क्षण आपल्या मनावर साचलेली धूळ अलगद झटकत असतो. पहा, आजूबाजूचे हे उंच डोंगर जणू एका विशाल सभागृहात उभे असलेले प्रहरी. हजारो वर्षापासून ते वारे झेलत आहेत, पाऊस झेलत आहेत आणि इतिहास जपत आहेत. या दऱ्यांमधून कितीतरी पिढ्या गेल्या, कितीतरी मावळ्यांच्या
पाऊलखुणा या मातीत मिसळल्या. आज त्याच सह्याद्रीवरून चालण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे. म्हणून या भूमीवर चालताना पायानेच नाही तर मनानेही नतमस्तक व्हा या निसर्गाला, या इतिहासाला आणि या मातीतील प्रत्येक दगडाला. आता शिखर फार दूर नाही, उत्सुकता वाढत आहे. प्रत्येक पाऊल एक नवा रोमांच देत आहे. हृदय वेगाने धडधडत आहे. पण डोळ्यांसमोर एक स्वप्न आहे, कुरुंग किल्ल्याच्या माथ्यावर उभं राहण्याचं. आणि विश्वास ठेवा, या शेवटच्या काही मिनिटांचा संघर्ष आयुष्यभर लक्षात राहील. कारण सह्याद्रीमध्ये शिखर गाठण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, तो फक्त मनाने अनुभवता येतो. आणि अखेर तो क्षण आला ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो. कुरुंग किल्ल्याच्या या माथ्यावर उभं राहिल्यावर पहिली भावना मनात येते ती म्हणजे कृतज्ञतेची. या निसर्गाप्रती, या सह्याद्रीप्रती आणि त्या प्रत्येक पावलाप्रती ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलं. समोर दिसणारं हे अथांग क्षितिज, हिरव्यागार डोंगररांगा, खोल दऱ्या, ढगांचा मुक्त खेळ आणि त्यातून वाहणारा थंडगार वारा, हे दृश्य पाहताना शब्द हरवतात आणि मन पूर्णपणे निसर्गात विरघळून जातं. कधी विचार केला आहे का, डोंगराच्या शिखरावर पोचल्यावर आपण इतका आनंदी का होतो? कारण शिखर आपल्याला मिळालेलं नसतं, ते आपण कमावलेलं असतं. घामाच्या प्रत्येक थेंबातून, दमलेल्या प्रत्येक श्वासातून आणि हार न मानणाऱ्या प्रत्येक पावलातून हा क्षण घडलेला असतो. म्हणूनच या आनंदाची किंमत कोणत्याही पैशाने मोजता येत नाही. इथे उभं राहिल्यावर मोठेपणाची भावना नाही तर नम्रतेची भावना निर्माण होते. कारण या विशाल सह्याद्रीसमोर आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. पण याच सह्याद्रीने आपल्याला मोठं व्हायला शिकवलं आहे. मोठं पद मिळून नाही तर मोठं मन ठेवून, मोठा आवाज करून नाही तर मोठं धैर्य दाखवून. आजूबाजूला पहा, एकही हॉर्न नाही, एकही धूर नाही, एकही गोंधळ नाही, फक्त वाऱ्याची साद, पक्ष्यांचं गाणं आणि निसर्गाची निरागस शांतता. हीच खरी संपत्ती आहे. जर प्रत्येक माणूस महिन्यातून एकदा तरी अशा सह्याद्रीच्या कुशीत आला तर कदाचित रुग्णालयातील रांगा कमी होतील आणि आनंदी माणसांची संख्या वाढेल. कारण ट्रेक शरीराला फक्त ताकद देत नाही तर मनालाही निरोगी बनवतो. तो संयम शिकवतो, शिस्त शिकवतो, सहकार्य शिकवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गावर प्रेम करायला शिकवतो. आज आपण या शिखरावर उभे आहोत, पण ही जिंकलेली उंची फक्त डोंगराची नाही तर स्वतःच्या मनाची आहे. या क्षणाचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद होईल, पण याचा खरा अनुभव फक्त मनातच जिवंत राहील. म्हणून जेव्हा कधी आयुष्याचा गोंधळ वाढेल तेव्हा पुन्हा एकदा सह्याद्रीकडे या, या डोंगरांकडे या. कारण ही पर्वतरांग फक्त दृश्य दाखवत नाही तर जगण्याची नवी दिशा दाखवते. आणि कुरुंग किल्ला तो फक्त एक किल्ला नाही, तो प्रत्येक ट्रेकरच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो, पण काही प्रवास असे असतात जे संपल्यानंतरही मनात कायम जिवंत राहतात. कुरुंग किल्ल्याचा हा ट्रेक असाच एक अविस्मरणीय प्रवास आहे. आज आपण या डोंगरावरून खाली उतरणार आहोत, पण इथून घेऊन जाणार आहोत असं काही जे कोणत्याही दुकानात मिळणार नाही आणि कोणत्याही पैशाने विकत घेता येणार नाही. या सह्याद्रीने आपल्याला शिकवलं की प्रत्येक उंची गाठण्यासाठी संयम लागतो, धैर्य लागतं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. या पायवाटाने शिकवलं की आयुष्यात शॉर्टकट नसतात, प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. आणि या शिखराने शिकवलं की ज्या क्षणांसाठी आपण मेहनत करतो तो क्षण आयुष्यभर प्रेरणा देऊन जातो. कुरुंग किल्ल्यावरचा हा प्रत्येक दगड, प्रत्येक कातळ, प्रत्येक झाड आणि प्रत्येक वाऱ्याची झुळूक आपल्याला एकच संदेश देते: निसर्गावर प्रेम करा, त्याचं रक्षण करा. कारण आपण निसर्गाचे मालक नाही तर त्याचे ऋणी आहोत. जर तुम्ही इथपर्यंतचा हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक विनंती आहे, आयुष्यात एकदा तरी कुरुंग किल्ल्याचा हा ट्रेक जरूर करा. शरीर थकेल, पाय दुखतील, घाम येईल, पण विश्वास ठेवा, मन मात्र आयुष्यभरासाठी समृद्ध होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, शरीर अधिक निरोगी बनेल, मन अधिक शांत होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. जेव्हा तुम्ही या सह्याद्रीच्या शिखरावर उभे राहाल तेव्हा समजेल की खरा आनंद मोठ्या हॉटेलमध्ये नाही, मोठ्या गाडीत नाही, तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. या प्रवासात जर आपण काही कमावलं असेल तर ते म्हणजे निसर्गाशी नातं, स्वतःशी संवाद आणि जगण्याची नवी उमेद. चला
आज इथून परत जाऊया. चला आज इथून परत जाऊया, पण एक वचन देऊया. सह्याद्री स्वच्छ ठेवू, कचरा टाकणार नाही, निसर्गाची हानी करणार नाही आणि पुढच्या पिढीलाही हा सुंदर सह्याद्री याच रूपात दाखवू. कारण किल्ले जिंकण्यासाठी नसतात, तर ते अनुभवण्यासाठी असतात. आणि सह्याद्री तो पाहण्यासाठी नसतो, तो मनात साठवण्यासाठी असतो. कुरुंग किल्ल्याचा हा प्रवास माझ्यासाठी फक्त एक ट्रेक नव्हता, तर आयुष्यभर लक्षात राहणारा एक अनुभव होता. पुन्हा भेटू सह्याद्रीच्या आणखीन एका अद्भुत प्रवासात. निसर्गाची ही जादू साठवूया आपल्या मनात. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर प्रवासात. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर प्रवासात. धन्यवाद.